हर्षवर्धन सपकाळांनी जे सुनेत्राताईंच्या बद्दल वाचाळ वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध करण्याच्यासाठी उपस्थित झालेलो आहोत आणि काँग्रेस पक्षाचा धिक्कार आम्ही या ठिकाणी करतोय। काँग्रेसने या ठिकाणी फुलं दिलेले आपल्याला हर्षवर्धन सपकाळांचे काय वाटते तुम्हाला? ते वक्तव्य जे केले त्यांनी काय मागणी असणार आपल्याला? हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना ही भाषा शोभत नाही। अजितदादांना जाऊन 6 महिने सुद्धा झालेले नाहीत, इतका मोठा दुःखाचा डोंगर हा पवार कुटुंबावरती सुनेत्राताईंवरती त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे। सहानुभूती दाखवण्याच्या ऐवजी अशा वाचाळ स्टेटमेंटमधून त्यांनी त्यांचा अवमान केलेला आहे। याचं मोठं दुःख किंवा ही भूमिका जी आहे काँग्रेसची ही जनतेला अजिबात पसंत झालेली नाही आहे। अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये निषेध केला जातो आहे। काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते इथं फुलं घेऊन आले। एका बाजूला तुम्ही तुमचे प्रदेशाध्यक्ष उद्धटपणाची भाषा वापरतात। महिला म्हणून ज्या पक्षाच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्राताई, महिलांचा किती आदर करतो आपण काँग्रेस पक्ष, याच्यामध्येच त्यांच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून दिसतंय। एका बाजूला महिलांच्याबद्दल आदर दाखवायचा आणि दुसऱ्या बाजूला महिलांच्याबद्दल वेगळ्या भाषेतून बोलायचं, ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका या ठिकाणी दिसते आहे। आणि जे काही स्टेटमेंट त्यांनी सुनेत्राताईंच्याबद्दल केलं त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध आम्ही करतो आहोत। त्यांनी पक्षाची सुनेत्राताईंची माफी मागितली पाहिजे, अशा भावना आमच्या सर्वांच्या या ठिकाणी आहेत। एका बाजूला आमच्या वहिनी साहेबांना पहाडा एवढं दुःख झालेलं आहे। पहाडासारखा नेता, महाराष्ट्राचा सर्वांना हवा वाटणारा नेता आमचे अजितदादा जाऊन 6 महिने झाले नाही। एका बाजूला महाराष्ट्र सांभाळणारा निघालेल्या आमच्या दुर्गा आदरणीय वहिनी साहेब यांच्यावर काँग्रेस पक्षाने असे आरोप करणे, अपमानास्पद त्यांच्याबद्दल बोलणे हे अतिशय महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं कृत्य नाही आहे। त्यामुळे आमची पहिली मागणी आहे, 24 तासाच्या आत हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी, तरच हे आंदोलन आमचं शांत राहील। अन्यथा हे आंदोलन आमचं तीव्र करणार आहोत आम्ही।